मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग यातीलच एक गोड जोडी आज आपल्या सोबत आहे. तर व्हॅलेंटाईन्स डे निमित्त बघूया आज ते काय नक्की प्लॅन करणार आहेत किंवा काय आपल्या नवीन बघायला मिळणार आहे. चला तर मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि व्हॅलेंटाईन्स वीक आता चालू आहे, सो व्हॅलेंटाईन्स निमित्ताने आम्हाला नक्की काय बघायला मिळालं तुमच्या जोडीकडून? आमच्या जोडीकडनं येस येस येस. अजून भांडणं अजून माझा शक बळावणार तिच्यावर की हे किती खोटं बोलते आणि काय बोलते हेच बघायला मिळणार. आणि तुझ्याकडून काय? नाही, माझा सध्या सगळा फोकस हा आहे की अर्जुन आणि सायलीचा व्हॅलेंटाईन डे कसा खराब करता येईल, किंवा त्यांचे सगळे दिवस कसे खराब करता येतील आणि त्यात गमती जमती घडणार आहेत. ऑब्व्हियसली त्यांचं प्रेम जिंकणार आणि मी जी वाईट व्यक्ती आहे ती हरणार. पण ती कशी हरणार आणि ते कसं जिंकणार ते तुम्हाला एपिसोड्स मध्ये पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे हरवणार. नेहमीप्रमाणे. आणि आज इतके दिवस तुम्ही एकत्र काम करते, मला तुमच्या ना केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला, इव्हन सगळ्यांसोबतच ते केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला मला खूप आवडेल. दोघांकडून पण. याबद्दल तर भरपूर बोलून झालंय आमचं, म्हणजे ओव्हरऑल सेटवरचं जे वातावरण किंवा सगळ्या मजा आहे. म्हणजे 3 वर्ष झाली, पण आम्ही आत्ताही एकत्र जेव्हा जेवायला बसतो तेव्हा तेवढेच हसतो, तेवढेच एकमेकांची मस्करी करत असतो, स्वतःची मस्करी करून घेत असतो आणि धमाल करत असतो. कुठलाही सीन आला की आधी खूप हसून घेतो, मग सिरियसली तो सीनही करतो. कधी कधी थोडंफार भांडतोही कुठल्या तरी गोष्टीवरून, पण ते खूप किरकोळ असतं की त्याला भांडणही म्हणता येणार नाही. की घरात जसं भावा बहिणींमध्ये भांडणं होतात तशा टाइप्स मधली ती भांडणं असतात, म्हणजे अशीच कुजबूज. पण आमच्याकडे टचवूड कोणी मागून बोलत नाही. जो अपमान करायचा तोंडावर करतो त्याच्यामुळे तुझ्याबद्दल काय बोलत होता हे कधीच होत झोनच नाहीये इकडे. त्याच्यामुळे जर प्रतीकला मी काही बोलणार असेल तर मी त्याला बोलेल, किंवा त्याला बोलायचं असेल तर तो मला बोलेल. वाया जाण्याची काही गरज नाही. त्यामुळे कुणी तो गैरसमज, कारण मला वाटतं कुठल्याही भांडणाचं मूळ कारण असतं गैरसमज. बरोबर. तर तो गैरसमज आम्ही होऊच देत नाही. आम्ही तोंडावर बोलून टाकतो. चांगलं वाईट जे काही असेल ते, आणि युजली चांगलंच असतं. हो, चांगलं असतं. आणि ऍक्च्युअली बोलतो ना, समोर बोलल्याने तेवढी ती मिसअंडरस्टँडिंग सॉर्ट आउट पण होते, ते सगळे डाऊट्स पण क्लिअर होतात. त्याच्यामुळे टचवूड आमचा आर्टिस्ट आणि ओव्हरऑल पूर्ण टीम मध्ये, म्हणजे डिरेक्शन टीम असू देत, अजून क्रिएटिव्ह असू देत, किंवा सगळे हे सगळे खूप गुण्या गोविंदांना संसार करतात. आणि प्रतीक सोबत आता लग्न झाल्यापासून मला वाटतं ते लग्नाचं सिक्वेन्स वर्ष होईल. तर ह्या वर्षभरात त्याच्यासोबत खूप सीन्स करायला मिळाले. खूप प्रामाणिक नट आहे, स्वतःचं काम करून येतो मुळात, असं नाही पण म्हणजे जेन्युइनली बोलते. अशा वेळेला खूप कम्फर्टेबल फील होतं की तो कॉन्शियस असतो की त्याला काय करायचंय काय नाही करायचंय. आपण एखादा चुकून सल्ला दिला तर तो एक्सेप्ट करतो. मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. अदरवाईज खूप जणांना असतं की ही का मला सांगतेय. बरोबर. कारण दोघांचे सीन असतात तेव्हा बरेचदा आपल्याला काहीतरी सुचतं किंवा आपल्याला वाटतं तू असं घेतं ते अजून भारी मजा येईल किंवा काय, तर हे तो खूप स्पोर्टिंगली ऐकून घेतो. आणि ऐकण्याचं कारणही हे आहे की मी जरी वयाने मोठा असलो तरी ती एक्सपिरियन्स ही मोठी आहे, ती सिनियर आहे माझी. सो त्यामुळे कुठेतरी तिचे एक्सप्रेशन बघा ना. अगं हो, तू माझ्या आधीपासून काम करतेस. आहे म्हणजे कामाची सिनियरिटी, त्याला रिस्पेक्ट देणं आणि ते ऐकणं तर ऑफकोर्स गरजेचं आहे असं मला वाटतं. 4 सिनियर जर सांगत असतील कोणी तर डेफिनेटली मी ते इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे ना. काय होईल, चांगलंच होईल ना. आणि नाही झालं तर ते परत सांगतो. ऐकतोस तिचं सगळं. अरे हो, 100%. म्हणजे खरंच खूप वेगळं, छान वाटतं. मला मजा येते त्याच्यामुळे. आपल्याला काहीतरी सुचलेलं असतं तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपल्या को आर्टिस्टने जर असं घेतलं ना तर मी तसं ते घेईन, मग ते अजून मजा येईल वगैरे वगैरे. आणि आता एकमेकांबरोबर सीन करून करून टायमिंगचा एक अंदाज येतो की साधारण प्रतीक कधी कसा रिॲक्ट करणार आहे. त्याला कळतं की मी कशी रिॲक्ट करणार आहे. त्याची एन्झायटी सुद्धा मला कळते. मी त्याला फाडकन हातावर मारते सुद्धा. त्याला खूप सवय, तो त्याची एक एन्झायटी प्रत्येकाची असते. जसं मला असं सवय राग काढायची. राग नाही, थॉट मध्ये की काहीतरी डोक्यात सतत सुरू असतं, तर मग मी काहीतरी काहीतरी खा असतं. तसं त्याला असतं की तो सतत स्लीव्ह हे करत असतो आणि ते नीट असतात. पार त्याला इस्त्री मारेपर्यंत ते नीट असतात, फोल्ड झालेले, तरी त्याला तो काहीतरी. आणि मग मला असं प्रतीक दिसतो
मग मला त्याला कळतं की असं आम्ही वाटतं, काहीतरी नाही, दुसऱ्या झोन मध्ये गेलोय. विचारांमध्ये सो मला वाटतं की ह्या ना ह्या मजेच्या गोष्टी नाहीयेत. Right. ह्या ऍक्च्युली जेव्हा तुमच्यात खूप छान ट्युनिंग होतं को ऍक्टर्स म्हणून, तेव्हा ते डेव्हलप होतात. ऍक्च्युली जसं आपल्याला आपल्या आईच्या सवयी माहित असतात, बाबांच्या बरोबर. सवयी माहित असतात, किंवा आपल्या तशा- एखाद्या भावंडाच्या हा वगैरे तशा त्या माहित झाल्यावरती अजून मजा यायला. ऍक्च्युली आणि मी जेन्युअनली सांगणार इथे बोलायचं म्हणून नाही, पण आम्ही आमचे जे ऍक्टर्सचं सर्कल वगैरे जिथे भेटतो तिथे सगळं असंच बोलणं होतं की तुम्ही काय नवीन शिकताय, कुठे काय काम केलं किंवा काय कोणाला भेटलात काय. मी जेन्युअनली सांगतो की म्हटलं अरे यार आता कुठेतरी म्हणजे वर्ष काम करणं आमचे सगळे असे कॉम्बिनेशन सीन व्हायचे. बरोबर. इंडिव्हिज्युअल सीन माझं हिच्यासोबत पडायला लागले. हा ठीक आहे. आणि त्याच्यात मग ते शिकण्याची प्रोसेस की अजून असं कर तसं कर. त्यामुळे मी मुलांना सांगायचं म्हटलं की को ऍक्टर सोबत काम करताना पण मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर. म्हणजे तसा चांगला ऍक्टर तुम्हाला काम करायला मिळणं ही पण तुमच्यासाठी चांगलीच खूप गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. आणि डेफिनेटली जसं ह्याचा एक्सपिरियन्स होता तसंच ह्या सिरियल मध्ये सुद्धा त्याच्या आधी वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं, पण इथे अनेक वेगळी माणसं आयुष्यात आली बरोबर. आणि इथे प्रॉमिनंट कॅरेक्टर असल्या कारणानं खूप सीन्स व्हायला लागले, 1-to-1 सीन्स, कॉम्बिनेशन सीन्स, ड्रामा सीन्स. तर तेव्हा ना अनेक गोष्टी शिकता आल्या बरोबर. की कसं फक्त तुम्ही इन राहून समोरच्याचं ऐकलं तरी तुम्ही आपसूक तुमचा चेहरा रिॲक्ट करायला लागतो. Right. जसं आता तुझा चेहरा रिॲक्ट करतोय आमचं ऐकून. But obvious. आणि आपण ऐकायचं म्हटलं की उगाच खोटं काहीतरी ऐकायला लागतो, जे नाही. खोटं होतं. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या शिकत आलेलो असतो, पण शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्याशिवाय तुमचा त्याच्यावर सराव होत नाही. त्याच्यावर आपण टॅकल म्हणजे काही आलं तरी आपण त्याच्यावरती इव्हन बोलतो टॅकल पण नाही करू करू शकत. Yes. शकतो. सो असं आहे. पण खरंच ती बोलतो ना वेगळीपणाने छान आहे ती केमिस्ट्री ऐकायला. मला पण चांगली वाटली. जेन्युअनली मला छान खूप शिकायला वाटली. माहिती मला Yes. खूप शिकायला दादा तर माहिती. मी अजून पण बाकीच्यांची मगाशी मी मोनिका ताई सोबत बोलले, जुई सोबत बोलले, त्यांच्याकडून सुद्धा मी इव्हन केमिस्ट्री ऐकली. खरंच खूप छान आहे. आणि मी मगाशी जुई सोबत जेव्हा बोलत होते तेव्हा मी ना तुमच्या त्या वुमन एम्पॉवरमेंट बद्दल ऐकलं की तुमच्या ज्या म्हणजे सेटवरच्या गर्ल्स आहेत ते एक बोलतो ना अशी टोळी बोलू शकता तुम्ही. टोळी बोलू शकता तुम्ही. हो हो डेफिनेटली. मी म्हटलं ना की युजली सेटवरती बायकांमध्ये थोडस ऑन ऑफ खुसबुस असू असते. शकतं Yes. की अरे नाही मला ती आवडत नाही किंवा ही मोस्टली आवडत नाही. असतं. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. Right. म्हणजे मला जुईतली प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाही किंवा तिला माझ्यातली प्रत्येक गोष्ट आवडेल Yes. असं नाहीये. पण मला वाटतं की आम्ही एकमेकांना चांगलं डील करू शकतो. Yes. चांगल्या गोष्टींचं कौतुकही करतो. म्हणजे मला वाटतं ती लीड असून सुद्धा ती माझ्या कामाचं कौतुक करते Yes. किंवा माझ्या असण्याचं ती रिस्पेक्ट करते, ती माझी काळजी घेते. ऍट सेम टाइम मग मी तिची काळजी घेते. तो आपसूक तो एकमेकांना रिस्पेक्ट दिला ते ना बॉन्ड की- ते अंडरस्टँडिंग आहे. हा. Yes. शेवटी माणसाला काय हवं असतं आयुष्यात, रिस्पेक्ट हवा असतो. बरोबर. तो समोरच्याने दिला की सगळ्या गोष्टी सॉर्ट. सॉर्ट आउट होतात. आणि आजचं जे मी तुम्हाला विचारेन की आजचं जे जनरेशन आहे मोस्टली इव्हन मी पण त्या जेनझीच्या जनरेशन मध्ये सो जेन्झी आहेस. वाटत नाही. नाही, असं वाटणं न वाटण्याचं नाही, हा. पण ते इन जनरल की असं ऍक्सेप्ट करणं की हा म्हणजे मी या याच्यातली त्या आहे. मला बोलतात ना म्हणून मी एक्सेप्ट केलं. नाही पण चांगली गोष्ट आहे. हा नाही चांगली गोष्ट आहे. करते ते. सो मोस्टली आजकालच्या ह्याच्यात कसं चाललंय की हे जे डेज आहेत 7 days असू दे किंवा त्याच्यानंतरचे पण व्हॅलेंटाईन्स डे देन त्याच्यानंतरचे सुद्धा त्याच्यानंतर पण असतं. आय एम सॉरी, मला वाटलं की असतात. हा सप्ताह नाही, नाही, मला सप्ताह नाही रे, मी असतात. इतकी ओल्ड स्कूल की मला फक्त असे मंदिरातले ते थोडं- सप्ताह माहित असतात. आज पारायण आहे, उद्या पालखी आहे, परवा भजन आहे, शपथ सांगते मी. आणि शेवटी महाप्रसाद झाला की संपलं. की संपलं. नाही 7 days नंतर हे मला सुद्धा इव्हन लेट कळालं की व्हॅलेंटाईन्स डेच्या नंतर पण काही डेज असतात. कुठले सांग असतात? म्हणजे ज्यांना व्ह्युअर्स माहिती नसेल सांग त्यांना. 7 days असतात हा. व्हॅलेंटाईन्स डेच्या नंतर ते असतात स्लॅब डे नाही स्लॅब डे असतो अजून बरेचसे म्हणजे काही सगळे वाईट की हा टिल ब्रेकअप डे तिरस्कार करा. टिल ब्रेकअप डे असं असतं नंतर. Oh आणि तोही God. 7 दिवसांचा सप्ताह. हा तो पण 7 दिवसाचा सप्ताह असतो. सो मी क्वेश्चन कडे येते परत. मला आता खरंच मी म्हातारा होतोय असं फील यायला लागलाय कारण मला मी काहीच माहिती झाले नाही. already. मी झालोय, मी ऍक्सेप्ट केलंय बाई. मी बघ माझ्या चॉईसेस कशा ठेवल्या आहेत. भजन कीर्तन पारायण. हे मला पण आवडतात यार भजन कीर्तन मी स्वतः ऐकते. ठीक आहे. बट स्टील हा सो हे जे 7 days आजकालचे बोलतो ना ही जनरेशन मोस्टली अशी लिनियंटली घेते त्या गोष्टी की नाही तेवढ्या पुरतं ते 7 days झाले की झालं. तर तुमच्या दोघांचं यावरती काय मत आहे? तुला काय वाटतं? नाही मी पर्सनली कधी असं
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड टाइप्स वाला कधी सेलिब्रेट नाही केलं व्हॅलेंटाईन डे. Right. कुठलाही डे रादर मी सेलिब्रेट केलेलं नाही. मला माहितही नाही कधी कशानंतर काय येतं ते. आता सार्वजनिक आहे की 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो म्हणून तो व्हॅलेंटाईन डे Yes. असतो. पण मी व्हॅलेंटाईन डे हा फक्त खूप खूप फालतू मत असेल माझं, पण तो काही फक्त आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत किंवा नवरा बायको सोबत सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाहीये. मला Right. वाटतं मी माझ्या आई बाबांसोबत सेलिब्रेट करेन. Yes. आणि माझ्यासाठी प्रेम ही कधीही असं कुठल्या दिवसांमध्ये मी तोलूच शकत नाही. राईट. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच समजा ब्रेकअप झालं तर, सांगतायत किस डेच्या दिवशी स्लॅप डेथ झाला माझा तर काही सांगता येत नाही ना. म्हणजे किस डे आहे म्हणून समोरच्याने चुकीचा वागला तर मी त्याला स्लॅप करायचं नाही असं होत नाही. ज्या दिवशी मी स्लॅप मारेन तो स्लॅप डे माझ्यासाठी. अरे, मी तर हिच्यापेक्षा ओल्ड स्कूल आहे अजून. सांग ना तुझं काय मत मी आहे तर exact? फारच वेगळ्याच याच्यावरला आहे किंवा मलाही नाही माहिती की कुठल्या दिवसानंतर कुठला डे येतो. हा यार, पण खरंच मला नाही. ते माझा प्रेमावर फार विश्वास आहे. Yes. मला असं वाटतं की प्रेमाने सगळं काही करता येऊ शकतं, प्रेमाने जग जिंकता येऊ शकतं फक्त प्रेमाने. सो त्याचा असा काही एखादा दिवस नसू शकतो आणि तो फक्त काही Right. मुला आणि मुलीशी संबंधित नसतो. Right, यावर मी right, 100% अग्री करतो. फक्त हे आताच्या जनरेशन साठीचं जे प्रेम आणि ते आहे त्या झोन मधला मी अजिबात नाहीये. तर तुझा एखादा मोमेंट असा व्हॅलेंटाईन्स डेचा वगैरे? माझं असं खरंच काही मोमेंट नाही. मी कधीच असं सेलिब्रेट नाही केलं. हा. माझ्या बायकोसोबतही आम्ही कधी मी मगाशी पण सांगितलं की आम्ही तशा झोनवाले लोकच नाही. आम्ही एकमेकांसाठी काय एफर्ट्स घेतो बरोबर न सांगता एखादी गोष्ट कळते आहे का, बरोबर. राईट. तिला उशीर होणार असेल तर मी तिची एखादी गोष्ट करून ठेवतोय का, की Right. तिचा कुर्ता प्रेस करून ठेवतोय का, की तिला हा. सकाळी लागणार का, Right, उद्या हा right. घाल, तुला उद्या तिकडे जायचं ना, किंवा तिला ह्याच्यात ते जेवणात समजून वगैरे घेणं, Yes. ते प्रेमाने करणं, संपलं. काय संपला बोलायची गरज विषय. नाहीये तुम्हाला, आणि काही एक्सप्रेस बरोबर. करण्याची गरज नाही की माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे. काय ते नाही, एक दिसलं दिवस हा, नसतो ते फक्त. दिसलं तुमच्या करण्यातनं किंवा गोष्टी राईट करण्यात. राईट राईट. आणि मला वाटतं की प्रेम हे जितकी वर्ष ते लोणच्यासारखं असतं ना, की खूप दिवस टिकलं की ते असं मुरत जातं. मुरत जातं. तर मी असं 7 दिवस आणि 14 दिवस ह्याच्यामध्ये मी त्याला फिगर आउट नाही करू शकत. राईट. तर माझ्यासाठी प्रेम हे जितकं जुनं तितकं मुरलेलं, मुरलेलं जितकी त्याच्यात असणार. मैत्री वाढते, जितकं त्याच्यात प्रेम वाढेल तेवढं कमी आहे. So मी असं दिवसांमध्ये पण डेफिनेटली की जे प्रेमात आहे तर त्यांनी 100% सेलिब्रेट करावं. कदाचित Yes. मी ह्या वर्षी आई बाबांसोबत सेलिब्रेट करून बघेन, सेटवरच्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट Right. करून बघेन. सो माझ्यासाठी कदाचित तोच व्हॅलेंटाईन डे असेल. बरं, मी मगाशी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं, रादर दॅन मलाही थोडंफार माहिती की तुझं अजून लग्न झालेलं नाहीये. हा, सो तू कसा मुलगा एक्सपेक्ट करतेस, की कसा मुलगा असावा किंवा तुझा लाईफ पार्टनर कसा असावा? खूप म्हणजे ह्याला काही पॅरामीटर्स असू शकत नाहीत. आपण Right. एखाद्या व्यक्तीच्या जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा अनेकदा पॅरामीटर्स नसतात. आपल्या डोक्यात कितीही ठरवलेलं असेल की अमुक अमुक क्रायटेरिया आहे, तरी आपण त्याच्या अगदी अपोजिट मुलाच्या प्रेमात पडूच शकतो. राईट. त्यामुळे असं काही क्रायटेरिया नाहीये, पण तो माझ्यासारखा असावा, जसं की? निर्व्यसनी असावा, भजन कीर्तन पाळण्यात आवड असेल हा माहित असणारा असावा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आता मी अगदीच ओल्ड स्कूल पण नाही आणि अगदीच जेनझी वाल्या जनरेशन मध्ये पण नाही मोडत. Right. त्यामुळे मला माझी एक स्पेसही लागते, तर ती स्पेस देणारा हवा, कारण मला आवडतं एकटं राहायला. सो वेळप्रसंगी एकटं मला माझा राहू वेळ थोडा me देणारा time दे वगैरे असं. असावा, आणि त्याचबरोबर जॉईंट फॅमिलीत राहणारही असावा. तो थोडंसं क्रिटिकल आहे. एक्झॅक्टली मी म्हणते ना की प्रेमाला असं काही असं फाईन लाईन्स नसतात, त्या अशा बरोबर. थोड्या अशा असतात, पुसट असतात. झिगझॅग बोलू शकतो आपण. हा, त्या पुसट असतात की त्या इथे तिथे कधीही येस येत जात अप्स अँड डाऊन्स होतच हा. राहतात. सो माहित नाही आणि मला कसा मुलगा हवाय जेव्हा शोधायचं तेव्हा तेव्हा म्हणतेस बघू. की जसं जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेला मुलगा किंवा असं असं नाही, मला जॉईंट फॅमिलीत राहायचं. तिला जॉईंट फॅमिलीमध्ये राहणारच तो पण हवा. तिथेच वाढला असेल ना, मग सांगू नाही शकत, कधी कधी न्यूट्रल फॅमिलीज पण असू असतात. शकतात. पण मला असं वाटतं की ज्या मुलांचं लहानपणापासून अपब्रिंगिंग खूप चांगलं झालंय ना, ते त्यांच्या पार्टनरला पण खूप चांगलं ट्रीट हा, करतात असं मला actually. पर्सनली वाटतं. कारण ते त्यांच्या आई वडिलांकडनं शिकत असतात, सराउंडिंग मधनं शिकत असतात. स्पेशली त्यांच्या आईकडून, कारण मुलं ही जास्त आईला कनेक्टेड हो, हो, हो. असतात. खरंय. सो ते मला असं वाटतं की
चांगली गोष्ट आहे. जर तसा मुलगा मिळाला तर खूप चांगली गोष्ट फिंगर क्रॉस तसंच मिळेल तुला. टच नाही, वुड. असं मी काही नाही ठेवत डोक्यात, कारण मला वाटतं लाईफ आपल्याला कायम सरप्राईजेस देत असतात. Right. मी एखादा जॉईंट फॅमिलीतला मागेन पण बाकीच्या कुठल्याच गोष्टी त्याच्यात नसतील तर असं आणि वाटेल फक्त joint लोक family तला आहे. हा एवढाच क्रायटेरिया नाही. ही माझी स्वप्न आहे. तर मला असं वाटतं की मी लहान असताना जसे राहिले तर मला आवडेल तसं राहायला. पण डेफिनेटली जर काम दुसरीकडे असेल आणि त्याची जॉईंट फॅमिली भलतीकडे आहे तर नाही तिथे जाऊन राहू शकत बरोबर. मी. बरोबर आहे. अनेक गोष्टी, जसं आता फॉर एक्झाम्पल ह्याची फॅमिली, कदाचित ह्याची फॅमिली तशी जॉईंट फॅमिली आहे पण तो कामासाठी कामाने आणि इथे इकडे राहतो, त्याचा Right. दादा पुण्याला राहतो, so तेही तसे राहतात. राईट. पण माहित नाही, मला वाटतं की जो माझ्या नशिबात असेल आणि जे योग्य असेल, एवढे पारायण आणि एवढे पूजापाठ करते आय विश यार हिला खरं चांगला मुलगा मिळायला पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे माहितीये. म्हणजे आम्ही सेटवर सगळेजण प्रे करतो. हो यार, टच वुड टचवूड चांगला मिळेल. मिळू दे. पण माझी आई पण एवढी एक्साइटेड नसेल तेवढे सेटवर जे असतात की हिचं लग्न कधी होणार आहे. तुम्ही काय असा विचार करून ठेवला की हिला कसा मुलगा मिळावा वगैरे असं काय? तू तरी असं नाही special- नाही, मला असं वाटतं की तो फक्त डोक्याने चांगला असावा, चांगल्या घरातला असावा, सेन्सिबल असावा. ती बिचारी डोक्याने चांगला असं डोक्याने चांगला असावा, डोक्याने थोडासा व्यवस्थित असावा, हुशार मॅच्युअर्डली असावा, विचार करणारा असा. सेन्सिबल असावा, त्याला Maturely बेसिक गोष्टी मॅच्युअर असावा. बस एवढ्याच अपेक्षा आहेत. बाकी काय, बाकी तर सगळं कमवता येतो, पैसा कमवता येतो, सगळं कमवता येतो. पैसे कमवता येतो, कारण मला वाटतं की पैसेवालाच बघावा असं माझ्या डोक्यात नसतं, कारण श्रीमंत माणूस कधी बँकरप्ट होऊ शकतो. राईट राईट राईट. त्यामुळे पैसा ही अशी गोष्ट आहे जी आपल्या नशिबात जेवढी असते तेवढी ती येते आणि जेव्हा त्याला जायचं असतं तेव्हा ती जाते. राईट. सो पैसेवाला नको, पण पैसे कमवू शकेल अशा विजनचं तरी हवं, राईट. की आज नसतील त्याच्याकडे पण मला माहितीये की पुढच्या काही वर्षात तो इतकं कमवू शकतो किंवा तो कमवणार आहे. पण कॅलिबर बघतो ना शेवटी, की हा Caliber. याच्यात काय कॅपॅसिटी हा करू Potential शकतो आपण, का, हो. किंवा इच्छा आहे का, या सगळ्या गोष्टी बघतो ना. बरोबर. सेल्फ मेड असावा. हा आणि मेन म्हणजे तो मेहनती, जसं त्या बोललीस तू की तेवढं पोटेन्शियल त्याच्यात असं. राईट. हा. आणि ऍक्च्युली ते You never चांगलं know, पुढच्या वर्षी तुला व्हॅलेंटाईनला तिच्या पार्टनर सोबत तुला मग मी एक्सप्लेन मिळू करेन शकतो. की कसं चाललंय आमचं. Oh आणि God. नेमके त्याच्यात ते गुण नसावे. असं नाही, no. सांगता येत नाही नाही, कोणाचं असतील. असतील. बरोबर तुम्ही बोलली ना, टच वूड तसंच असावं. आम्ही बरोबर. प्रे करतोय, चांगलीच असते. ऍक्च्युली सगळेच. आता तिने सांगितल्यापासून मी स्वतः प्रे करते त्या गोष्टीसाठी. मी येस. कधीच नाही सांगितलंय, हे सगळं परस्पर ठरवतायत. आता तू बोलली कसा नाही, कसा हवाय पण पुढच्या वर्षीच ह्या असं पुढच्या, काही नाहीये. पण हा एनिवे माहित नाही, बघू. बघू. तर आता बघ, आता ऑलमोस्ट जसं की तू बोललीसच, पण मग आताच तू जस्ट बोललीस की कोणी कोणासोबतही व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करू शकतो. तर आता व्हॅलेंटाईन्स वीकच चालू आहे आणि जस्ट आपला प्रॉमिस डे झालाय, सगळ्यात पहिला रोज डे झालाय, चॉकलेट डे झालाय. ते दोघांनाही 3 दिवस झाले. मला पण आजच कळलं झाले. आज चॉकलेट डे आमच्या सगळं शूट नुसार असतं हो. आणि Right. शूट मध्ये जर रोज दिला तर रोज डे रोज. असतं असं आहे. हो. नाही, आज चॉकलेट डे आहे, काल प्रॉमिस डे होता आणि त्याच्या अगोदर रोज डे झाला. येस. सो इवन सेट वरती जर तुम्हाला एका व्यक्तीला, एक व्यक्ती असते, जर त्यांच्यापैकी कोणाला रोज द्यायचं झालं तर ते तुम्ही दोघं कोणाकोणाला द्या? तू एक आणि तू एक. रोज येस, रोज द्यायचं झालं तर मला वाटतं मी रोज देईन प्राजक्ता ताईला, कारण मला असं वाटतं ती सुंदर आहे त्यामुळे मी तिला रोज देईन. मी दिलं पण होतं तिला तिच्या बर्थडेला, तिच्यासाठी असंच येताना एक रोज घेऊन आलो होतो आणि टिश्यू पेपर वरती हॅपी बर्थडे प्राजू असं करून रोज ठेवलं होतं. सो मी तिला ते आणि तू सेम, मी पण प्राजूलाच देईन यार. राजूला. हो, मी प्रेमातच आहे तिच्या ऑलरेडी. सुंदर बाई. हो, माझी आई, मी प्रेमात आहे तिच्या, मला अरे वा. आवडते ती बाई. आणि जर चॉकलेट द्यायचं झालं तर एका व्यक्तीला, दोघांकडून. चॉकलेट मी देईन ज्ञानाला, म्हणजे नागराजला. हा. कारण आम्ही खूप खूप भांडतो, खूप मजा करतो, खूप मस्ती करतो. सो मे बी तो जितका तुम्हाला तो असा विलन वाल्या त्या झोन मध्ये दिसतो ना, तो तितकाच गोड आहे. तर त्या गोड माणसाला मी चॉकलेट देईन. आणि तू? मी कदाचित जुईला देईन, कारण तिला चॉकलेट्स आवडतात पण. हा, आणि थोडेसे हे तिला असे साधेवाले नाही आवडते, काय ट्रफल बिफल हा, मग ते चांगले ट्रफल बिफल वाले चॉकलेट. अशा फ्लेवर्ड आवडतात तिला. फ्लेवर्ड बोलू मलाही शकतो. ऍक्च्युली कळलं नाही ट्रफल म्हणजे काय असतं. मी तर डेअरी मिल्क वाली आहे. हा, ट्रफल म्हणजे त्याच्यात असं क्रंच वगैरे असतं ना. नाही थंड पाहते. नाही, तेच ना? ट्रफल म्हणजे एक टाईपची क्रीम असते त्याच्यात, कारण मी स्वतः बनवते, सो मला हो. हो का? ओ, हा, मग ते तिने आणलं बरं ते पीनट बटरचं क्रीम Right, right. पण त्यात पण काहीतरी क्रंच असतं ना, असं खाताना लागतं ते. ते ऍडिशनल आहे, ऍडिशनल आहे, असं काही नाही. सो मी ऍडिशनल. जुईला देईन ते चॉकलेट. मला असं वाटतं ती
मला आवडते ती, तिचं काम पण आवडतं, म्हणजे दोघींचं पण आवडतं, तिचं पण आवडतं, असं ती चॉकलेट मला असं वाटतं डिझर्व करते. डिझर्व कर सो तिला नाही, खरंच खूप छान वाटलंय. सो तुम्हाला फक्त व्हॅलेंटाईनच नाही तर आयुष्यभराच्या प्रेमाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम तुमच्या आयुष्यात फक्त व्हॅलेंटाईन डे पुरतं नाही किंवा त्या सप्ताहापुरतं नाही तर आयुष्यभर राहू अशी आमच्या दोघांकडून Yes. इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना आहे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. खूप प्रेम करा, जग जिंका प्रेमाने आणि आनंदी राहा.